वेलकम बॅक अगेन विद्यार्थ्यांनो. ओके, ह्याच्यापेक्षा अगोदरच्या क्लासमध्ये मी तुम्हाला सम बेसिक कन्सेप्ट ऑफ द केमिस्ट्री हा पहिला चॅप्टर मी तुम्हाला कंप्लीट करून दिलेला आहे. तर आजच्या क्लासमध्ये आपण नेक्स्ट एक फिजिकल केमिस्ट्रीचं एक टॉपिक आहे. फिजिकल केमिस्ट्री जे तुमचं फिजिकल केमिस्ट्री आहे, फिजिकल केमिस्ट्रीचं जे टॉपिक आहे त्या टॉपिकचं नाव आहे आपलं कुठलं तर टॉपिक नाव आहे स्टेट्स ऑफ द मॅटर. चॅप्टर नंबर 10 स्टेट्स ऑफ मॅटर. ह्या टॉपिक आपण आजच्या क्लासमध्ये पाहणार आहोत. तर त्याच्यामध्ये स्टेट्स ऑफ द मॅटर म्हणजे येत्या 11वीला तुम्हाला काय काय स्टेट्ससाठी दिले आहेत, म्हणजे गॅसेस अँड लिक्विड स्टेट आहेत त्याच्याबद्दल तुम्हाला ह्याच्यामध्ये पूर्णपणे माहिती दिलेले आहेत. गॅसेस अँड लिक्विड स्टेटबद्दल तुम्हाला पूर्णपणे माहिती दिलेले आहे. तेवढं तुम्ही माहिती ह्या टॉपिकमध्ये घेऊ शकता. कारण जे सॉलिड स्टेट आहे त्या सॉलिड स्टेट तुम्हाला येता 12वीमध्ये पूर्णपणे तुम्हाला स्टडीसाठी दिलेले आहेत. त्यासाठी इथं तुम्हाला काय दिलं त्यांनी फक्त 11वीला जेवढं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे त्याच्याबद्दल तुम्हाला ह्या क्लासमध्ये माहिती इथं दिलेले आहेत. तर स्टेट्स ऑफ द मॅटरमध्ये आपण काय काय शिकून घेणार आहोत. तर पहिला इथं आहे तुम्हाला स्टेट्स आणि मॅटर ह्या दोघांचं तुम्हाला मिनिंग माहिती आहे. स्टेट्स म्हणजे काय नेमकं आपण काय सांगतो. स्टेट म्हणजे आपण काय म्हणतो त्याला आपण अवस्था असं म्हणतो. अवस्था कुठल्याही एखाद्या सबस्टन्स किंवा एखाद्या ऑब्जेक्ट असेल तर त्याचा अवस्था किती असतात हे आपल्याला अगोदर माहिती पाहिजे. स्टेट्स मीन्स अवस्था. तर आपल्याला माहिती आहे किती स्टेट्स आहे टोटल. तर स्टेट्स किती आहे टोटल 3 स्टेट्स आहे. पहिलं कुठलं आहे आपलं सॉलिड स्टेट. पहिला कुठला आहे सॉलिड स्टेट. ओके, सॉलिड स्टेट आहे हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर सेकंड एक आहे क्लास कुठला आहे सेकंड क्लास सॉलिड झाल्यावर लिक्विड स्टेट आहे. ओके, हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे लिक्विड आहे. आणि थर्ड वन कुठला आहे सॉलिड लिक्विड. थर्ड वन गॅस किंवा गॅसेस. असं टोटल तुम्हाला 3 स्टेट्स ऑफ द मॅटर आहे. त्याच्यावर तुम्हाला पूर्ण स्टडी करायचा आहे. त्याच्यानंतर पुढे दिले तुम्हाला तर मॅटर असं तुम्हाला दिलेत. मॅटर म्हणजे काय एखाद्या कुठल्याही ऑब्जेक्ट किंवा एखाद्या सबस्टन्स ऑब्जेक्ट असू दे किंवा एखाद्या सबस्टन्स असतात किंवा काही केमिकल्स घ्या. त्या केमिकल्स ओके त्या कुठल्याही सबस्टन्स असू दे किंवा ऑब्जेक्ट असू दे किंवा केमिकल्स असू दे त्या प्रत्येक ऑब्जेक्टला तर 3 स्टेटमध्ये आपल्याला मिळत असते. एक तर सॉलिड स्टेटमध्ये मिळायला पाहिजे, एक तर ते लिक्विड स्टेटमध्ये मिळायला पाहिजे किंवा ते नाही तर एखाद्या गॅसेस स्टेटमध्ये तर आपल्याला मिळायला पाहिजे. ह्यालाच आपण काय म्हणतो स्टेट्स ऑफ द मॅटर असं आपण त्याला म्हणत असतो. तर ह्या टॉपिकमध्ये आपण काय काय शिकणार तर स्टेट्स ऑफ द मॅटर म्हणजे काय असतं नेमकं. त्याच्यानंतर येणार आहे पुढं टाईप्स ऑफ इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे काय. टाईप्स ऑफ द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे काय ते कसं असतात त्याच्याबद्दल पूर्ण डीपली स्टडीसाठी तुम्हाला दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर इंटरमॉलिक्युलर फोर्स अँड थर्मल एनर्जी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं दिलं तर कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ द गॅसियस मॉलिक्यूल. त्याच्यानंतर मेजरेबल प्रॉपर्टी ऑफ द गॅसेस ते दिलेले आहेत. त्याच्यानंतर गॅसेस लॉज दिले आहेत. डिफरंट गॅसेस लॉज आहेत त्या लॉजसुद्धा तुम्हाला स्टडीसाठी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर चार्लेस लॉ आहे, गेल-लिजॅक्स लॉ आहे. त्याच्यानंतर पुढं कुठला दिलं तर मला आयडियल गॅस इक्वेशन आहे, ड्युरेशन ऑफ द आयडियल गॅस आहे, व्हॅल्यू ऑफ द गॅस कॉन्स्टंट आर ॲट द डिफरंट युनिट्स ते सुद्धा दिलेत. त्याच्यानंतर डाल्टन लॉ ऑफ द पार्शियल प्रेशर आहे, रिलेशन बिटवीन डेन्सिटी, मोलार मास, प्रेशर. त्याच्यानंतर कायनेटिक मॉलिक्युलर थेअरी ऑफ द गॅसेस आहे, डेव्हिएशन फ्रॉम द आयडियल बिहेवियर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला दिलेत लिक्विफिकेशन ऑफ द गॅसेस ॲट द क्रिटिकल टेम्परेचर आहे ते सुद्धा तुम्हाला दिलेत. त्याच्यानंतर लिक्विड स्टेट म्हणजे काय त्याचं व्हेपर प्रेशर कसे असतात, त्याचं प्रॉपर्टी काय काय आहे म्हणजे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द व्हेपर प्रेशर ते दिलेत. त्याच्यानंतर सरफेसनेस म्हणजे काय ते दिलेत. हे सर्व तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये स्टडी करायचं आहे. ओके, आता आपण सुरुवातीला फक्त इंट्रोडक्शन थोडक्यात पाहूया. तर थोडक्यात म्हणजे डीपली आपण पाहूया. जर कोण नाही नसेल तर व्हिडिओ संपूर्ण बघा, मग तुम्हाला कळेल की स्टेट्स ऑफ द मॅटरमध्ये नेमकं काय असतात. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण आता जस्ट बघितलं तर स्टेट्स म्हणजे किती असतात त्याला आपण अवस्था असं म्हणतो. कुठल्याही एखाद्या मॉलिक्यूल घेतलं तर त्या मॉलिक्यूल म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये असतात किंवा लिक्विड स्टेटमध्ये आपल्याला मिळू शकतो किंवा गॅसेस स्टेटमध्ये सुद्धा ते आपल्याला मिळू शकतात. टोटल सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस एवढं स्टेट्समध्ये आपल्याला कुठल्याही एखाद्या ऑब्जेक्ट असू दे किंवा सब्जेक्ट असू दे ते आपल्याला मिळत असतं. त्याला आपण काय म्हणतो स्टेट्स ऑफ द मॅटर. तुमच्या लक्षात आलं हाऊ मेनी स्टेट्स ऑफ द मॅटर, हाऊ मेनी
हाऊ मेनी स्टेट्स ऑफ द मॅटर, हाऊ मेनी स्टेट्स ऑफ द मॅटर असं जर क्वेश्चन विचारलं तर तुम्ही आन्सर काय लिहिता ह्याच्या, तर ह्याचा आन्सर आहे हा तिन्ही तुम्हाला आन्सर लिहायला लागणार आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. ओके. त्याच्यानंतर आता एक सिम्पल आहे, सॉलिड म्हणजे नेमकं कसं असतात आणि लिक्विड म्हणजे नेमकं कसं असतं, त्याचा मी एक छोटासा एक डायग्राम काढून तुम्हाला दाखवतो. त्याच्यावर तुम्हाला कळून झालं की सपोज आता वॉटर जर घेतलं तर वॉटर सपोज आपण एखाद्या बिकरमध्ये, आपण वॉटरला एखाद्या बिकरमध्ये ठेवलं किंवा एखादा वॉटर सांगितलं मी तुम्हाला, वॉटर. ओके. वॉटर म्हणजे हे असं काढतो मी इथं, वॉटर मॉलिक्युल्स इन ए बिकर. ओके. वॉटर हा कुठल्या फॉर्ममध्ये, सध्या मी वॉटर म्हणजे हा लिक्विड स्टेटमध्ये असतात. ओके. सपोज मी जर वॉटर जरी एखाद्या मी सॉलिड स्टेटमध्ये जर घेतलं तर त्याला आपण ते कसं असतात, म्हणजे सॉलिड स्टेट म्हणजे असेल तर त्या मॉलिक्यूल कसं असतात. ओके. तुम्हाला माहिती असेल तर एकदम मॉलिक्यूल कसे असतात, म्हणजे एकदम मॉलिक्यूल कसे असतात, एकदम असं क्लोजली पॅक्ड किंवा क्लोजली एकमेकाने असं चिकटून बसलेले असतात. कोणामध्ये, तर सॉलिड स्टेटच्या मॉलिक्यूलमध्ये. पण लिक्विडमध्ये तसं होत नाही. तर लिक्विडमध्ये कसे असतात, तर लिक्विडमध्ये मॉलिक्यूल थोडंसं त्याच्यामध्ये एक स्मॉल डिफरन्स गॅप असतात. ओके. ते कुठे असतात, म्हणजे लिक्विड स्टेटमध्ये. आता हे कुठलं काढलं, आता जस्ट मी वॉटर इन द सॉलिड स्टेट, ते जर वॉटर इन द गॅसेस स्टेट जर आपण घेतलं तर एखाद्या बिकरमध्ये आपण हॉट वॉटर ठेवलं तर त्या बिकरमध्ये वॉटर आहे. ओके. हा वॉटर आहे, तर त्याच्यामधलं जे व्हेपर्स ते येत असतात, तर तिथं काय असतात, तर सगळ्या मॉलिक्यूल एकमेकाने थोडं लांब असतात. ते कसं असतात, म्हणजे वॉटर इन द गॅसेस स्टेट असतात. त्या तीनवर आपल्याला कळतं की कुठल्याही एखादे ऑब्जेक्ट असेल तर ते ऑब्जेक्ट आपण 3 फॉर्मॅटमध्ये किंवा 3 स्टेटमध्ये आपल्याला मिळत असतं. एक तर आहे कुठलं सॉलिड आहे, दुसरं एक तर लिक्विड स्टेट, दुसरं सॉलिड स्टेट आणि तिसरं गॅसेस स्टेटमध्ये आपल्याला मिळत असतात. ओके. तर समजलं आपल्याला. ओके. तर पुढं आपण काय घेऊया, म्हणजे स्मॉल डिस्टिंग्विश पॉईंट्स बिटवीन द सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस, म्हणजे नेमकं कुठल्या पॉईंट असतात ते आपण थोडक्यात इथं पाहून घ्या. ओके. डिस्टिंग्विश पॉईंट मी सांगणार आहे आता मी तुम्हाला. डिस्टिंग्विश पॉईंट हेडिंग लिहितो, एक मिनटं. डिस्टिंग्विश पॉईंट म्हणजे नेमकं आपल्याला कळेल की सॉलिड म्हणजे कसं असतात आणि लिक्विड म्हणजे कसं असतात, आणि त्याच्यामध्ये आपल्याला कसं एखाद्या शॉर्ट मेथड यूज करून आपल्याला त्या प्रत्येक तिन्ही पॉईंट आपण डिस्टिंग्विश कसं करू शकतो ते मी तुम्हाला इथं शॉर्टली सांगणार आहे. इथं आपण थोडक्यात हे पॉईंट्स बघून घ्या. तर पहिला पॉईंट आहे, तुम्हाला पहिल्या कॉलममध्ये काय नाही तर पॉईंट्स, म्हणजे कुठला पॉईंट्स रिलेटेड आपण नेमकं स्टडी करणार आहोत ते तुम्ही इथं पहिल्या कॉलममध्ये येणार. पॉईंट्स म्हणजे कुठल्या पॉईंट्स रिलेटेड तुम्ही स्टडी करणार. त्याच्यानंतर फर्स्ट एक कॉलममध्ये सॉलिड आहे. ओके. सॉलिड. सेकंड कॉलममध्ये आपण लिक्विड घेऊया, सॉलिड, लिक्विड. त्याच्यानंतर थर्ड एक कॉलममध्ये आपण गॅसेस स्टेटमध्ये आपण घेऊया. तर पहिला पॉईंट्स आहे आपण कुठला स्टडी करणार आहोत, तर पहिला पॉईंट्स आहे आपलं कुठलं, मायक्रोस्कोपिक ह्यूज कसे असतात. मायक्रोस्कोपिक ह्यूज सॉलिडबद्दल कसे असतात, लिक्विडबद्दल कसे असतात आणि गॅसेस स्टेटबद्दल कसे असतात. तर आपल्याला माहिती आहे, तर कुठलाही सॉलिड मॉलिक्यूल असेल तर त्या मॉलिक्यूल अरेंजमेंट कसं असतात हे तुम्हाला माहिती आहे. तर आता आपण काय म्हणतो, मायक्रोस्कोपिक ह्यूज, म्हणजे ज्यावेळी आपण मायक्रोस्कोपमध्ये सॉलिड कंपाऊंड नेमका बघतो त्यामध्ये कसं असतं, तर एकदम त्याच्यावर जे पार्टिकल असतात किंवा मॉलिक्यूल असतात किंवा ॲटम्स असतात ते एकमेकांना असं चिकटून बसलेले असतात. त्यालाच आपण काय म्हणतो, मायक्रोस्कोपिक ह्यूज असं आपण त्याला म्हणतो. ओके. ह्या पद्धतीनं सॉलिडमध्ये असणारे जे पार्टिकल असतात त्या पार्टिकल असं चिकटून बसलेले असतात. त्याला आपण काय म्हणतो, मायक्रोस्कोपिक व्ह्यूज ऑफ द सॉलिड मॉलिक्यूल. त्याचबरोबर लिक्विडचं सुद्धा येणार आहे. अगोदर हे समजून घ्या की सॉलिडमध्ये जे पार्टिकल असतात ते ह्या पद्धतीनं असतात, म्हणजे द पार्टिकल्स आर टाईटली हेल्ड अँड हॅव द रेग्युलर अरेंजमेंट ऑफ द ॲटम्स ऑर द मॉलिक्युल्स असे असतात. त्याच्यानंतर परत कुठलं लिक्विडमध्ये कसे असतात, लिक्विड कसं असतात, पार्टिकल्स आर लूजली पॅक्ड असतात. सपोज हे जर आपण एखाद्या बिकरमध्ये घेतलं तर समजून घ्या, एखाद्या बिकरमध्ये आपण वॉटर जर घेतलं तर त्याच्यामध्ये असणारं मॉलिक्यूल कसं असतं, एकमेकाने थोडंसं त्याच्यामध्ये एनर्जी थोडंसं त्याच्यामध्ये काय असतं, तर पार्टिकल्स आर लूजली पॅक्ड असतात. लूजली पॅक म्हणजे
ते थोडक्यात एकमेकाने थोडंसं लांब असतात, लई एवढं जास्त नाही आणि लई पण कमी नाही, एवढं ह्याच्यामध्ये ते असतात. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, पार्टिकल्स आर लूजली पॅक्ड अँड इररेग्युलर अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल्स असं आपण त्याला म्हणतो. तेच जर आपण एखाद्या गॅसेस मॉलिक्युल एखाद्या कंटेनरमध्ये जर घेतलं तर तिथं कसं असतात म्हणजे पार्टिकल्स एकदम असं फार लांब लांब असतात. ओके, इथं एक मॉलिक्युल, इथं एक मॉलिक्युल, परत इथं एक मॉलिक्युल, इथं एक मॉलिक्युल, इकडं कोपऱ्यात एक मॉलिक्युल, ह्या कोपऱ्यात एक मॉलिक्युल, असं जर असेल त्याला आपण काय म्हणतो, ह्या स्ट्रक्चरवर तुम्हाला समजायला पाहिजे की हे लिक्विड आहे का किंवा गॅसेस आहे का किंवा सॉलिड मॉलिक्युलचं अरेंजमेंट आहे. ह्या स्ट्रक्चरवरून तुम्हाला समजते की ह्या कुठल्या मॉलिक्युलचं अरेंजमेंट आहे. सॉलिड असेल तर आपण कसं यायचं, ह्या पद्धतीने यायचं. लिक्विड असेल तर मॉलिक्युल थोडं थोडं लांब दाखवायचं आणि गॅस असेल फुल्ली लांब दाखवायचं. त्याला आपण काय म्हणतो, फर्स्ट पॉईंट आहे मायक्रोस्कोपिक व्ह्यूज असं आपण त्याला म्हणायचं. ओके, तर दुसरा एक पॉईंट बघूया आपण. दुसरा पॉईंट काय बघा, अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स ऑर मॉलिक्युल्स. अरेंजमेंट ऑफ पार्टिकल्स. तर पार्टिकल म्हणजे नेमकं कुठले असतात, त्याच्यामध्ये असणारे जे ॲटम्स असतात. ओके, ते ॲटम्स असू दे किंवा अजून कुठले असतात तर मॉलिक्युल्स असतात. ओके, त्याचं अरेंजमेंट कसं असतात त्याच्या आधारे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसला आपण डिफरन्स केलेले आहेत. ओके, आता सॉलिडमध्ये कसं असतात म्हणजे पार्टिकल्स आर टाईटली हेल्ड टुगेदर इच अदर. पार्टिकल कसं असतात ह्याच्यामध्ये, पार्टिकल्स आर टाईटली हेल्ड and have regular arrangement and have regular arrangement. ह्या पद्धतीनं त्या सॉलिड मॉलिक्युलमध्ये अरेंजमेंट केलेलं असतं. म्हणजे पार्टिकल्स आर टाईटली हेल्ड असतात, त्याच्यानंतर दे हॅव द रेग्युलर अरेंजमेंट. ह्या फॉर्मॅटमध्ये तिथं सॉलिडच्या मॉलिक्युल प्रेझेंट असतात. तेच जर आपण लिक्विड स्टेटसाठी जर घेतलं तर त्याच्यामध्ये कसं असतं मॉलिक्युल, मग मी तुम्हाला सांगितलं होतं. तर मॉलिक्युल कसं असतं म्हणजे पार्टिकल्स आर लूजली पॅक्ड. पार्टिकल्स कसं असतात म्हणजे पार्टिकल्स आर लूजली पॅक्ड. पार्टिकल कसं असतं म्हणजे लूजली पॅक झालेले असतात आणि त्याचं अरेंजमेंट कसं असतात म्हणजे इररेग्युलर अरेंजमेंट असतात. इररेग्युलर म्हणजे कसं, कधी म्हणायचं तर पार्टिकल एकमेकांना जवळ नसतात, थोडं त्याच्यामध्ये डिस्टन्स. प्रत्येक हा मॉलिक्युल बघा, त्या मॉलिक्युलमध्ये काय असतात, प्रत्येक मॉलिक्युलमध्ये थोडं डिफरन्स आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, इररेग्युलर अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल्स. इररेग्युलर अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल्स असं म्हणायचं. कारण त्याच्यावर असणारे पार्टिकल असतात थोडे लांब असतात, त्यामुळे त्याला आपण काय म्हणायचं, इररेग्युलर अरेंजमेंट म्हणायचं. तेच जर आपण गॅसेस स्टेटसाठी जर घेतलं तर गॅसेस मॉलिक्युलमध्ये कसं असतात, पार्टिकल्स आर मोर लूजली पॅक्ड. हा पार्टिकल बघा कसं असतात म्हणजे पार्टिकल्स आर मोर लूजली पॅक्ड और मोर लूजली अरेंज्ड. ह्या पद्धतीने असतात. म्हणजे त्याच्यामध्ये हायली डिस्टन्स हे दोन्ही पार्टिकल बघा, ह्या पार्टिकल आणि ह्या पार्टिकल जर आपण कंपेअर केलं ह्याच्यात किती डिफरन्स आहे का, आहे. ओके, त्यासाठी ह्याचा मॉलिक्युल कसं असतं म्हणजे मोर लूजली किंवा हायली लूजली पॅक्ड असतात. त्याच्यानंतर त्याचं रेग्युलर अरेंजमेंट कसं असतं म्हणजे हायली इररेग्युलर अरेंजमेंट असं असतात. हायली इररेग्युलर अरेंजमेंट ह्या पद्धतीनं त्याचं अरेंजमेंट झालेले असतात. हे काय झालं आता, अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल्स म्हणजे नेमकं कसे असतात ते मी आता सांगितलं तुम्हाला. अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल्स म्हणजे पार्टिकल कसं टाईटली हेल्ड आहे का किंवा लूजली हेल्ड आहे का किंवा हायली लूजली हेल्ड आहे का, हे पॉईंट्स तुम्हाला ह्या सेकंड पॉईंटमध्ये कळून जाईल. ओके, तर आपण तिसरा पॉईंट घेऊया ह्याच्यातलाच. तर थर्ड पॉईंट्स आहे इथं मी लिहितो. थर्ड पॉईंट्स आहे. तर थर्ड पॉईंट काय सांगितलं त्यांनी, मुवमेंट ऑफ द पार्टिकल्सवरून त्यांनी सांगितलं तुम्हाला. मुवमेंट ऑफ द पार्टिकल्स म्हणजे सॉलिडमध्ये कसं असतात,
त्याच्यानंतर लिक्विडमध्ये कसं असतात त्यासुद्धा तुम्हाला इथं कळून जाईल. पार्टिकल्स कॅनॉट मूव्ह फ्रीली ॲज दे ऑक्युपाय द फिक्स्ड पोझिशन. हे तुम्हाला माहिती आहे, कारण कसं सॉलिड मॉलिक्यूल आता तुम्ही इथं बघितलेत तर सॉलिड मॉलिक्यूल कसं असतं तर सॉलिड मॉलिक्यूल ह्या पद्धतीनं हायली क्लोजली टाईटली हेल्ड टुगेदर इच अदर असतात. त्यामुळे ह्याच्यामध्ये काय असतात म्हणजे पार्टिकल्स कॅनॉट मूव्ह फ्रीली. पार्टिकल्स cannot move freely freely as they occupy असं का होतं म्हणजे as they having the fixed position. सो त्यासाठी त्याच्यामध्ये जे मॉलिक्यूल असतात किंवा जे पार्टिकल असतात ते मुवमेंट होत नाही. ते जर आपण लिक्विड स्टेटसाठी जर घेतलं तर पार्टिकल्स कॅन मूव्ह अ स्मॉल डिस्टन्स असतात. पार्टिकल कसं असतात तर तुम्हाला मगाशी तुम्ही बघितलं आहेत पार्टिकल्स कॅन मूव्ह अ स्मॉल डिस्टन्स. पार्टिकल कसं असतात म्हणजे स्मॉल डिस्टन्सने ते मुवमेंट होत असतात विदिन द लिक्विड म्हणजे तुम्ही आता जस्ट बघितले तर लिक्विडमध्ये कसं असतं तर मॉलिक्यूल कसं असतं एकमेकांना थोडाच लांब असतात. त्या लांब असल्यामुळे काय असतं हे मॉलिक्यूल इकडं पण येऊ शकतो, इथं पण येऊ शकतो किंवा हा मॉलिक्यूल इकडे येऊ शकतो आणि ह्याकडे जाऊ शकतो. ह्यामुळं त्याच्यामध्ये काय असतं तर पार्टिकल्स आर कॅन मूव्ह अ स्मॉल डिस्टन्स. ओके. तेच जर आपण गॅसेससाठी जर अप्लाय केलं तर पार्टिकल्स आर इन कंटिन्युअस इन द रँडम मोशनमध्ये असतात. कारण हा गॅसेस स्टेटमध्ये असतात. गॅसेस मॉलिक्यूल आपल्याला दिसत नाही, पण आम्ही सांगू शकतो ह्याच्यामध्ये इथं आता ह्या एन्व्हायरमेंटमध्ये कितीतर गॅसेस पार्टिकल्स किंवा कितीतर गॅसेस मॉलिक्यूल असतात. त्या मॉलिक्यूल कसं असतं मोशन म्हणजे रँडम मोशनमध्ये असतात. त्यासाठी त्यांनी काय सांगितले मुवमेंट ऑफ द पार्टिकल्स इन द गॅसेस स्टेट्स आर रँडमली मोशन. ओके. आता आपण 4 पॉईंट बघूया. तर 4 पॉईंट काय सांगितलं त्यांनी शेप अँड द व्हॉल्यूमबद्दल तुम्हाला पॉईंट्स लिहित. शेप अँड द व्हॉल्यूम म्हणजे ॲक्च्युली सॉलिड स्टेटचं शेप वगैरे कसं असतात. शेप अँड द व्हॉल्यूम हे तुम्हाला सांगितलं. सॉलिड स्टेट जरी आपण घेतलं तर सॉलिड शब्द डेफिनेट शेप अँड द व्हॉल्यूम हे तुम्हाला माहिती आहे. सॉलिड शब्द डेफिनेट शेप अँड द व्हॉल्यूम. जर तुम्ही कुठल्याही एखाद्या सॉलिड कंपाऊंड घेतला किंवा तुमच्या पुढे डस्टर असतात, त्या डस्टर जरी घेतलं तर तुम्हाला काय दिसते तर त्या डस्टला एखाद्या डेफिनेट शेप असतात आणि एखादा व्हॉल्यूम असतात. शेप म्हणजे काय नेमकं त्याचा एक लेंथ असतात, त्याचं एक विड्थ असतात आणि त्याचं एक हाईट असतात, त्यात थिकनेस असतात. त्यामुळे त्याला एक शेप आलेले असतात आणि त्याचं व्हॉल्यूमसुद्धा असतात. त्याचं जाड किती असलं पाहिजे किंवा त्याचं लेंथ किती असलं पाहिजे. ह्या पद्धतीने सॉलिड जर घेतलं तर त्याला काय असतात एखादा डेफिनेट शेप आणि व्हॉल्यूम त्याला असतात. तेच जर आपण लिक्विडसाठी जर घेतलं तर लिक्विडमध्ये काय असतात इट टेक्स द शेप ऑफ द कंटेनर अँड हॅज द डेफिनेट व्हॉल्यूम. इट कॅन टेक द शेप ऑफ द कंटेनर म्हणजे आपण एखादं लिक्विड असेल तर त्या लिक्विड आपण कुठल्या एखाद्या कंटेनरमध्ये ठेवलं असतं त्या कंटेनरचं शेप त्याला आलेलं असतं. सपोज मग आम्ही जर लिक्विडला ग्लासमध्ये ठेवलं तर ग्लासचा शेप त्याला आलेला असतात. ओके. आपण जर एखाद्या डब्यामध्ये पाणी जर ठेवलं तर त्या डब्याचा त्याला शेप आलेला असतात म्हणजे शेप ऑफ द कंटेनर. दे कॅन टेक लिक्विड कॅन टेक्स द शेप ऑफ द कंटेनर अँड हॅज द डेफिनेट व्हॉल्यूम. कुठल्याही एखाद्या लिक्विड जर आपण घेतलं किंवा कुठेही आपण ठेवलं तर त्याला काय असतात एखाद्या डेफिनेट व्हॉल्यूम त्याला असतात. सपोज आम्ही जर वॉटर घेतलं तर एखाद्या वॉटर बॉटल फिलअप करून ठेवतो. त्या बॉटल शेप आपल्याला माहिती म्हणजे आपण वॉटर किती त्या बॉटलमध्ये ठेवलं हे सुद्धा आपल्याला मेजरमेंट करता येते. म्हणून त्याला आपण काय सांगितले तर इट कॅन हॅव द डेफिनेट व्हॉल्यूम. त्याच्यानंतर आपण जर गॅसेस स्टेट जर आपण घेतलं तर गॅसेस स्टेटमध्ये काय असतात दे कॅन टेक्स द शेप अँड द व्हॉल्यूम ऑफ इट्स कंटेनर. बरोबर आहे. हे इथं सुद्धा लिक्विडसाठी सुद्धा सेम पॉईंट्स आपल्याला येणार आहेत. दे कॅन टेक्स द शेप ऑफ द कंटेनर अँड दे हॅव द डेफिनेट व्हॉल्यूम. आपण कुठं त्या गॅसेस मॉलिक्यूल फिलअप करून ठेवले असतात. सपोज आम्ही ऑक्सिजन असतात
त्या ॲक्च्युली आपण सिलेंडरमध्ये जर ठेवलं त्या सिलेंडरच्या शेपमध्ये ते कन्वर्ट होणार, म्हणजे सिलेंडर कसं असतं त्या शेपमध्ये, तर त्या ऑप्शन गॅस असणार. ओके, तो वॉटर वेपर असणार. ओके, त्या पद्धतीनं आपण कुठल्या ह्याच्यामध्ये ते ठेवलेले असतात, त्याच पद्धतीनं त्याचं शेप आणि व्हॉल्यूम त्या प्रत्येक मॉलिक्यूलला आलेल्या असतात. ओके, तर समजलं तुम्हाला शेप ऑफ द व्हॉल्यूम. पुढचं आपण घेऊया फिफ्थ वन पॉईंट्स. तर फिफ्थ आहे इंटर मॉलिक्युलर फोर्स बोलताना पॉईंट्स दिलेले होते. इंटर मॉलिक्युलर फोर्स, इंटर मॉलिक्युलर फोर्स जे असतात प्रत्येक सॉलिड असते किंवा लिक्विड किंवा गॅस असते, प्रत्येक मॉलिक्यूलमध्ये इंटर मॉलिक्युलर फोर्स म्हणून असतात. त्या मॉलिक्युलरच्या आधारावरती त्याने तुम्हाला पॉईंट्स दिले. आता समजा तुम्ही जर सॉलिड जर घेतलं, फर्स्ट कॉलम कोणाचा आहे, सॉलिड आहे. सेकंड कॉलम लिक्विडचा आहे. ओके, त्याच्यानंतर थर्ड कॉलम आहे गॅसेस स्टेटसाठी आहे. तर आपण सॉलिडसाठी जर घेतलं, दे हॅविंग द व्हेरी स्मॉल इंटर मॉलिक्युलर स्पेस. इथं सॉरी तर फोर्स मी लिहिले तर फोर्स नव्हतं, तर इंटर मॉलिक्युलर स्पेस आहे, जे मॉलिक्युलमध्ये असणारे स्पेस असतात. आता मी तुम्हाला इथं सांगितले, तर सॉलिड हे कसं असतात, म्हणजे सॉलिडमध्ये कुठल्याही स्पेस असतात, पण एवढं मोठ्या स्पेस तिथं नसतात. त्यामुळं त्याने काय सांगितलं, म्हणजे द सॉलिड्स हॅव द व्हेरी स्मॉल इंटर मॉलिक्युलर स्पेसेस, हॅव द व्हेरी स्मॉल इंटर मॉलिक्युलर स्पेस त्याच्यामध्ये असतात. तेच जर आपण लिक्विडसाठी जर घेतलं, तर लिक्विड कसं असतात, दे कॅन हॅव द मॉडरेट इंटर मॉलिक्युलर स्पेस, दे कॅन हॅव द मॉडरेट इंटर मॉलिक्युलर स्पेस. ते तुम्ही लिक्विडसाठी लिहायचं, कारण लिक्विडमध्ये थोडक्यात मॉलिक्युल्स थोडं लांब असतात, त्यामुळे इथं काय असतात, तर मॉडरेट स्पेस त्या पार्टिकलमध्ये असतात. त्याच्यानंतर गॅसेस जर आपण घेतलं, तर गॅसमध्ये कसं असतं, लार्ज इंटर मॉलिक्युलर स्पेस गॅसेस स्टेटच्या मॉलिक्युलमध्ये असतात. ओके, तुम्हाला समजलं. इंटर मॉलिक्युलर स्पेस म्हणजे त्या मॉलिक्युलमध्ये असणाऱ्या दोन पार्टिकल किंवा दोन मॉलिक्युल असणारे जे स्पेस असतात, त्यालाच आपण काय म्हणतो, इंटर मॉलिक्युलर स्पेस असं आपण त्याला म्हणतो. ओके, पुढं सहावा एक पॉईंट आहे तुम्हाला, इफेक्ट ऑफ द टेम्परेचर काय काय होणार आहे. ओके, तर 6 पॉईंट आहे, इफेक्ट ऑफ द टेम्परेचर काय काय होणार आहे. इफेक्ट ऑफ टेम्परेचर, जर सॉलिड मॉलिक्युलवरती आपण टेम्परेचर इफेक्ट केलं, तर आपल्याला काय मिळणार आहे. त्याच्यानंतर लिक्विडमध्ये काय इफेक्ट होणार आहे, त्याच्यानंतर गॅसेस स्टेटमध्ये काय इफेक्ट होणार आहे, ते तुम्हाला स्टडी दिलेत. तर सॉलिड स्टेटमध्ये जर आपण टेम्परेचर जर त्याला अप्लाय केलं, तर व्हॉल्यूम चेंज इज द व्हेरी व्हेरी स्मॉल. तर एखाद्या सॉलिडला आपण जर हीट केलं किंवा त्याला आपण टेम्परेचर दिलं, तर तिथं काय होणार आहे, व्हॉल्यूम इज गोज ऑन चेंजेस, इट इज द व्हेरी स्मॉलर इन द क्वांटिटी. त्यासाठी त्यांनी काय दिले, तर व्हॉल्यूम चेंजेस होणार, पण ते कसं होणार, म्हणजे एकदम स्मॉल क्वांटिटीमध्ये चेंजेस होणार आहे. त्याच्यानंतर लिक्विड जर घेतलं, तर लिक्विडमध्ये कसं होणार आहे, मॉडरेट इफेक्ट ऑन द व्हॉल्यूम चेंजेस, मॉडरेट इफेक्ट होत असतात. त्याच्यामध्ये एका लेवलमध्ये, म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, मॉडरेट इफेक्ट ऑन द व्हॉल्यूम चेंज होणार आहे. त्याच्यानंतर आपण गॅसेस जर घेतलं, तर गॅसमध्ये कसे असतात, तर पार्टिकल सगळं लांब असतात. त्याला जर आपण हीट केलं, तर व्हॉल्यूम चेंज सिग्निफिकंटली हायली चेंजेस, significantly highly changes in the volume ते होणार आहे. म्हणजे गॅस मॉलिक्युल ऑलरेडी लांब असतात, जर आपण त्याला हिटिंग जर दिलं, तर त्याच्यामध्ये असणारे जे व्हॉल्यूम असतात ते ऑटोमॅटिकली वाढणार आहे, कारण कुठल्या एका गॅसला आपण हीट केलं, तर त्याचं मॉलिक्युल आपोआप ते वाढत असतात. त्यामुळे तिथं काय दिलं त्यांनी, सिग्निफिकंटली हायली चेंजेस इन द व्हॉल्यूम असं त्यांनी तुम्हाला स्टडीसाठी तर दिलेले आहेत. ओके, आता 7वा पॉईंट बघूया आपण. 7वा तुम्हाला काय दिलं, तर कॉम्प्रेशन और एक्सपेन्शन, कॉम्प्रेशन और एक्सपान्शन, म्हणजे कॉम्प्रेसिबिलिटी आणि एक्सपान्सिबिलिटी जे आहे,
ॲक्च्युली कॉम्प्रेशन म्हणजे काय, एका सॉलिड सबस्टन्सवर जर आपण प्रेशर घातलं किंवा असं दाबलं तर बोटा धरून ते काय होणार आहे, त्याचा इफेक्ट काय होणार आहे ते इथं तुम्हाला स्टडीसाठी दिलं. तर पहिला काय होणार आहे, सॉलिड जर घेतलं तर काय होणार आहे, सॉलिडला आपण प्रेस केलं तर काय होणार, प्रॅक्टिकली नॉट कॉम्प्रेशिबल. तुम्ही डस्टर घ्या किंवा एक लाकडाचं एक काय मेटल घ्या, त्याच्यावर जर आपण एक प्रेस केलं तर लाकडाचा तुकडा घेऊन ते कधी कॉम्प्रेसिबल होणार का, होणार नाही. त्यासाठी त्यांनी काय सांगितले, प्रॅक्टिकली नॉट कॉम्प्रेसिबल. बरोबर आहे, दे आर द सॉलिड्स आर द प्रॅक्टिकली नॉट कॉम्प्रेसिबल. हे पॉईंट्स तुम्ही लक्षात ठेवा, नॉट कॉम्प्रेसिबल. ते जर आपण लिक्विडसाठी जर घेतलं त्याच्यामध्ये काय होणार आहे चेंजेस, तर स्मॉल कॉम्प्रेसिबिलिटी. एखाद्या बिकरने आपण वॉटर घातलं, त्या वॉटरवरती जर आपण प्रेशर दिलं तर थोडक्यात तिथं चेंजेस होणार आहे. तसेच जर गॅसेसला जर आपण घेतलं तर गॅसेस पूर्ण काय होणार आहे, कॉम्प्रेशेबल होणार आहे. कॉम्प्रेशेबल कारण ऑलरेडी गॅसेस मॉलिक्यूल आहे. गॅसेस मॉलिक्यूल जर एखाद्या बॉटलमध्ये घाला आपण त्याच्यावर जर प्रेशर केलं तर सगळ्या पार्टिकल्स एखाद्या कोपऱ्यात येऊन बसतात. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, कॉम्प्रेशेबिलिटी प्रॉपर्टी किंवा कॉम्प्रेशेबल असं म्हणतो. ओके, आजच्या क्लासमध्ये आपण काय पाहिलं, तर पहिला परत मी सांगतो इथं. तर पहिला आपण काय भेटलं, एक डेफिनेशन बघितले आपण. ओके, सॉरी, स्टेट्स ऑफ द मॅटर पूर्ण आपण बेसिक बघितले. ह्याच्यामध्ये स्टेट्स ऑफ द मॅटर किती असतात, तर कुठल्याही एखाद्या वस्तू किंवा एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टला टोटल 3 स्टेट्स ऑफ द मॅटर असतात. तर पहिला आहे सॉलिड स्टेट आहे, दुसरा आहे लिक्विड स्टेट आहे, थर्ड आहे गॅसेस स्टेट आहे. ह्याला हे कुठं असतात, म्हणजे हे कुठं असतात, तर प्रत्येक मॅटर किंवा एखाद्या ऑब्जेक्ट असेल तर त्या ऑब्जेक्टला असणारी एक अवस्था आहे, त्यालाच आपण सॉलिड, लिक्विड आणि गॅसेसमध्ये क्लासिफिकेशन करत असतो. ओके, हाऊ मेनी स्टेट्स ऑफ द मॅटर म्हणलं की हे तिन्ही तुम्ही लिहावं लागते. त्याच्यानंतर सॉलिड म्हणजे कसं असतं पार्टिकल्स, त्याच्यानंतर लिक्विड कसं असतात, गॅसेस कसं असतात, हे तुम्हाला सगळे आता मी जस्ट सांगितले. ओके, त्याच्यानंतर पॉईंट्स डिफरन्स बिटवीन द सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस हे तुम्हाला डीपली एक्सप्लेनेशन करून आता तुम्हाला सांगितलं आहे. त्याच्यामध्ये कुठलं येणार आहे, फर्स्ट आहे मायक्रोस्कोपिक यूज आहे, त्याच्यानंतर अरेंजमेंट ऑफ द पार्टिकल्स कसे असतात ते तुम्हाला पाहावं लागणार आहे. त्याच्यानंतर थर्ड एक आहे थर्ड मोमेंट ऑफ द पार्टिकल्स आहे. त्याच्यानंतर शेप ऑफ द व्हॉल्यूम आहे. त्याच्यानंतर इंटर मॉलिक्युलर स्पेस किती असते प्रत्येक मॉलिक्युल, म्हणजे प्रत्येक सॉलिडमध्ये किती असतात, लिक्विडमध्ये कसे असतात, त्याच्यानंतर गॅसेसमध्ये कसे असतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं. त्याच्यानंतर इफेक्ट ऑफ द स्मॉल चेंजेस इन द टेम्परेचर. तर आपण टेम्परेचरचं इफेक्ट कुठल्याही सॉलिड असू दे किंवा लिक्विड असू दे किंवा गॅसेस, त्याच्यावर जर टेम्परेचर इफेक्ट जर आपण दिलं तर काय होणार आहे ते सुद्धा आता मी तुम्हाला सांगितलं. त्याच्यानंतर कॉम्प्रेशन अँड एक्सपॅन्शन. तर कॉम्प्रेशन केलं तर काय होणार, कॉम्प्रेशन आपण करत नाही, पण ज्यावेळी आपण प्रेशर त्याला देतो, कॉम्प्रेस करायला प्रयत्न जर केला सॉलिडला ते तर प्रॅक्टिकली ते कॉम्प्रेसिबल होत नाही. आणि जर लिक्विड घेतलं तर त्याच्यात थोडक्यात चेंज होणार आहे. आणि गॅसेस तर कम्प्लिटली कॉम्प्रेसिबल आहे. ओके, इथंपर्यंत वाचून घ्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंटरमॉलिक्युलर फोर्सेस म्हणजे काय असतात आणि त्याचं टाईप्स ऑफ द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस कसे आहे प्रत्येक गॅसेस आणि लिक्विडबद्दल मी तुम्हाला परत ह्या पद्धतीने डीपली एक्सप्लेनेशन करून मी तुम्हाला सांगणार आहे. ओके, तर पुढच्या क्लासपर्यंत हे सगळं वाचून घ्या. धन्यवाद. ओके.